नेटे ग लावून पाची बोटे तू ग येरवा विठ्ठला. त्याच अर्थाने माझी जनाबाई म्हणते आणखीन, ये रे देवा ये, जड झालं हे सगळं, तुझा हात लागल्याशिवाय हे हलकं होणार नाही. हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी आवडे. क्लिअर दे फक्त क्लिअर. देवानं सुद्धा जनाबाईची हाक ऐकावी आणि देवानं सांगावं, जने अगं मी एकटाच होतो, मला पण माहिती तुम्हाला का बोलवते, मीही तिकडे एकटा आहे, तूही तिकडे एकटीच आहेस, त्यामुळे इथं मदतीला कोणी नाही म्हणून तुम्हाला बोलवते, पण मी आलो याचं कारण मीही तिथे एकटाच आहे. ऐक, मीही होतो एकला करमना मुळी मला, आरसा दिधला तुझी आदिठी. हा ऐकली माझ्या जनाबाईची माझ्या देवानं. देव आला त्या ठिकाणी आणि आल्यानंतर त्या जनीनं माझ्या देवाला धरला, अंतकरणामध्ये कोणला धरिला, पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. देवाला विनंती आहे, त्या जनीची हाक ऐकलीस, याही जनीची ऐक. आमची ताई वाट पाहतीये, हा सगळा सोहळा अनुभवायचा या ताईला. आमच्या ताईला सुद्धा त्या ताईची हाक त्या अर्थतेनं त्या ठिकाणं घालतीये. ताईला सुद्धा सोडवून या ठिकाणी या आनंदामध्ये सहभागी व्हायचंय. अंतकरणाच्या प्रेमापासून ती हाक मारते, तिलाही साथ दे, तिचीही हाक ऐक. पांडुरंग परमात्मा चरणी एवढीच विनंती आहे, कारण देव साधू संतांचा ऐकतो, तुमच्या माझ्या अंतकरणातल्या भावना तो का नाही ऐकणार? त्यांच्याही ऐकेल आणि तुमच्याही, पण तशी अर्थतेची हाक पाहिजे. देव शेवटी सांगतो, ऐक नामदेव महाराज, मलाही असं वाटतं साधू संतांचे चरण हे पदस्पर्श या ठिकाणी दुसरी कुठली पवित्र गोष्टच नाही, कारण साधू संतांच्या ठिकाणची पवित्रता आणि गोडवा हा या ठिकाणी मी त्यांचं संत चरण रस घेतोय, त्यामुळे मी पवित्र आणि गोड आहे. माझे ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे मज जाण, या लागी भक्ता मागे आपण घावे चरण रेणुवंदिता. माझं केवढी आली पवित्रता, उद्धवाला सांगतोय माझा देव, हे साधू संतांच्या ठिकाणचा गोडवा आणि पवित्रपणा माझ्या ठिकाणी उतरला, म्हणून ही सर्व भक्त मंडळी मला गोड आणि पवित्र मानतात. त्यामुळं मलाही असं वाटतं की अखंड साधूच्या सानिध्यामध्ये राहावं, अखंड जन्मोजन्म राहावं, कधीच याच्यामध्ये खंड पडू नये. अभंगाचा शेवट. नमामि देव इच्छा संत
सर्वांच्या चरणावर एकदाच पुन्हा एकदा दंडवत ठेवते. माऊलींच्या तुकोबऱ्यांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते. आमच्या ताईंना या संकटामधून सोडव. प्रत्येक जण तिच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर मी दंडवत घालते. माझ्या भगवंत परमात्म्याच्या चरणी ही सेवा अर्पण करते. तुकाराम तुकाराम तुकाराम